गुगल करून घराचा प्लॅन कॉपी करू नका, कारण ते तुमच्या परिवारासाठी योग्य असेलच असं नाही. एक चांगला इंजिनियर फक्त प्लॅन काढत नाही, तो तुमची लाईफस्टाईल, गरज आणि फ्युचर प्लॅनिंग समजून घेतो. प्लॉट घेतल्यानंतर घराचा प्लॅन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. कुटुंबातील सदस्य किती, फ्युचर फ्लोअर किती असावे, पार्किंगची व्यवस्था असावीत का, देवघर कसे असले पाहिजे, आई बाबांना ग्राउंड फ्लोअरवर रूम करायची का, सोबतच किचन टाईप, ओपन किचन की बंद किचन, युटिलिटी एरिया, स्टोर रूम, लाईफ स्पेस, भविष्यात लिफ्टची गरज आहे का, सोलर सिस्टीम आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन, या प्रत्येक गोष्टीच्या आवश्यकतेनुसार प्लॅन बदलतो. सुंदर प्लॅन म्हणजे मोठं घर नाही, तर तुमच्या गरजेनुसार तयार झालेलं घर करा. सगळ्यांच्या गरजा वेगळ्या असतात. प्लॅन मंजूर झाल्यानंतर बदल करणं म्हणजे वेळ आणि पैशांचं नुकसान. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वास्तू की प्रॅक्टिकल प्लॅनिंग, या दोघांचाही समतोल आपण कसा राखायचा. तुम्हाला जर माझ्याकडून योग्य प्लॅनिंग वास्तूनुसार हवं असेल तर मला प्लॉट असं कमेंट्स करा, कारण घर एकदाच बांधलं जातं, पण योग्य माहिती ही आयुष्यभर उपयोगी पडते.